सावरगाव येथे सुरू झालेल्या हॉटेल मानस लॉजिंग अँड रेस्टॉरंटच्या भव्य शुभारंभ प्रसंगी परिसरातील आमदार व खासदार यांनी आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या हॉटेलमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच प्रवासी व नागरिकांना दर्जेदार सेवा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केलाय। नवीन उपक्रमासाठी आयोजकांचे कौतुक करत हॉटेल मानस प्रगतीच्या शिखरावर जावे व परिसराच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान द्यावे अशी शुभेच्छा माननीय श्री अनिल साहेबराव कदम, माननीय सीमतीनीताई माणिकराव कोकाटे, माननीय श्री द्वारकानाथ कोकाटे मामा, माननीय श्री उत्तमराव पदाडे मामा, माननीय श्री रामदास कारभारी शिंदे मामा, कारभारी हांडोरे, माननीय श्री गोकुळ बोरसे, माननीय निलेश कदम तसेच माजी आमदार मारुतीराव पवार येवला, माजी आमदार, खासदार, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, पदाधिकारी, मित्रपरिवार अनेकांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच आलेल्या मान्यवरांचे सौ विमलबाई आनंद काटे, श्री आनंद दगडू काटे तसेच समस्त काटे बंधू परिवार यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। आकर्षक वास्तुरचना, प्रशस्त खोल्या, चविष्ट व दर्जेदार भोजन व्यवस्था तसेच उत्तम सेवा देण्याचा संकल्प यामुळे हॉटेल मानस परिसरातील प्रवासी व खाद्यप्रेमींना नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। या प्रसंगी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे आश्वासन दिले। ठिकाण नगर मनमाड हायवे, मानस हॉटेल, सावरगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक। श्री नवनाथ आनंदराव काटे आणि दीपकजी आनंदराव काटे यांनी येवला मनमाड रोडवरती सावरगाव येथे अतिशय सुसज्ज असं मोठं लॉजिंग, बोर्डिंग आणि व्हेज खाण्याची व्यवस्था केलेली आहे। तरी या मार्गावरील सर्व व्यापारी, प्रवासी आणि ट्रॅव्हलर असतील त्यांनी या ठिकाणी थांबावे आणि व्हेज जेवणाची अतिशय खमंग मेजवानी त्यांना मिळेल अशी मी सर्वांना ग्वाही देतो। तसेच येणाऱ्या 2026 आणि 27 या वर्षामध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशातून तसेच परदेशातून खूप पाहुणे येत राहतात आणि त्यांना थांबण्याची या ठिकाणी अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे। त्यासाठी त्यांनी अतिशय लक्झरीस असे 16 रूम बनवलेले आहेत। त्यामध्ये ते सर्वांना अल्प दरात उपलब्ध होतील। त्यासाठी सर्वांनी येथे यावे आणि येथील पाहुणचार घ्यावा। सर्वांना नमस्कार। आज आमचे बालपणीपासून बरोबर असलेले वर्गमित्र दीपक काटे यांच्या आज मानस लॉजिंग या भव्यदिव्य अशा मोठ्या हॉटेलचं या ठिकाणी ओपनिंग आहे। या ओपनिंगसाठी आम्ही सर्व मित्र, या परिवार जो आहे आमचा तो या ठिकाणी जमलेला आहे आणि पूर्ण येवला तालुक्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मोठमोठ्या व्यक्ती या आमच्या दीपक शेठला आणि त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू नवनाथ भाऊ यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे। आणि मग आम्ही या सर्व मित्रपरिवारांच्या तर्फे दीपक शेठला या भावी वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। कार्यक्रमाला कोणत्या फक्त फोनद्वारे मी एक मेसेजद्वारे एक निमंत्रण दिलं होतं। त्या विनंतीला मान देऊन आज एवढे लोक आले, लांबून आले, त्यांचे सर्वांचे मी पहिले मनापासून आभार मानतो। हे जे काही सेवा इथे उपलब्ध करून दिली आहे ही इथून पुढं या नावाला मानस नाव जे आम्ही आत्तापर्यंत जपलं आहे हे नाव जपण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, एवढे बोलून सांगतो। आज या ठिकाणी आमचे आजोबा आणि आजी सौ विमलबाई आनंद काटे व श्री आनंदराव दगडू काटे यांनी जो काही हॉटेल मानस चं जे काही रोपटं लावलं होतं छोटंसं, त्या छोट्याशा रोपट्याचं आज या मोठ्या वटवृक्षामध्ये एक रूपांतर झालेलं आहे। आणि हे सांगत असताना आम्हाला एक मनस्वी आनंद होत आहे की या घरामध्ये हरिभक्त परायण परशुराम महाराज शिंदे यांच्या रूपाने जे काही परमार्थाची गंगा आली आणि तो जो काही विचार या कुटुंबामध्ये त्यांनी रुजवला, जे काही संस्कार केले
त्या संस्कारावरच्या पायावरती पाय ठेवून हे जे काही काटे परिवार आहे, हा काटे परिवार सर्वच धार्मिक क्षेत्रामध्ये, ज्याला काय म्हणूया व्यावसायिक क्षेत्रामध्ये आज त्यांनी एक पाऊल टाकलं होतं, ते अजूनही 2 पावलं पुढे गेले. त्याबद्दल एक वैयक्तिक एक नातेवाईक म्हणून आणि हा जो काही आमचा या ठिकाणी ग्रुप जमलेला आहे, या ग्रुपच्या वतीने ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.